दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाने पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती, पण निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळली। त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का मानला जातोय। कारण लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे तुतारी आणि पिपाणी या चिन्हावरून गोंधळ उडालेला होता, अगदी त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडे गेलं। त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं। पण गेल्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये अपक्षांना पिपाणी चिन्ह मिळाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला याचा फटका बसला होता। लोकसभेतून धडा घेऊन विधानसभेला पिपाणी चिन्ह वापरायला बंदी करा अशी विनंती निवडणूक आयोगाला पक्षाने केली, पण निवडणूक आयोगाने ती फेटाळून लावली। मैन ब्लोइंग थ्योरी को किस तरीके से बैलेट यूनिट में दिखाना चाहेंगे, तो उन्होंने कहा था हम इस तरह से दिखाना चाहेंगे। एक दो चॉइस दी थी, जो उनकी पहली चॉइस थी वो हमने मान ली। सो इस इलेक्शन में उनका सिंबल वुड बी ज्यादा दिखाई देगा, मतलब प्रोमिनेंटली दिखाई देगा। तीसरी रिक्वेस्ट थी वो एक ट्रम्पेट है इस टाइप की, जो कि मैन ब्लोइंग थ्योरा से बिल्कुल डिफरेंट है। तो कमीशन ने उसी दिन बताया था कि वो उससे डिस्टर्ब नहीं करता है। So all the three have been accepted. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवारांनी आपली हतबलता बोलून दाखवली। फायनल असोसिएट इलेक्शन कमिशन त्याच्याबद्दल असा काही करता येणार नाही, आम्हाला ते सहन करायला। लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता। साताऱ्यात तर पिपाणीमुळे उमेदवार शशिकांत शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय। लोकसभेला पिपाणी चिन्ह होतं, पण त्याला नाव तुतारी असं दिलेलं। पण आता बहुतेक पिपाणीच्या तुतारीच्या ऐवजी ते तिथं पिपाणी लिहिणार आहेत आणि लोक हुशार आहेत, ते चिन्ह बघतात, उमेदवार कोण आहेत हे बघतात, योग्य पद्धतीने ते तिथं 100% तुतारी वाजवणाऱ्या माणसाचाच बटन दाबतील। लोकसभेत साधर्म्य असलेलं चिन्ह आणि नावामुळे फटका बसणार हे उघड असल्यामुळेच निवडणुकीच्या आधी आणि निकालानंतरही राष्ट्रवादीने पिपाणी चिन्हाविरोधात तक्रारींचा पाढा वाचत हे चिन्ह कोणालाही न देण्याची मागणी केली होती। पण आता निवडणूक आयोगाने ती फेटाळून लावली आहे। त्यामुळे विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर पिपाणीचं आव्हान असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आता निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळल्यानंतर विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर पिपाणीचं आव्हान असू शकेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।